इनियमेशन न्यूमोथॉरॅक्स. आपण जे सगळे आता डिसीज कंडिशन बघतोय ते सगळे आपण रेस्पिरेटरी सिस्टीमच्या रिलेटेड डिसीज कंडिशन आहेत. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय ऑर्गन्स येतात, ट्रके येतो, लंग्स येतात. न्यूमोथॉरॅक्स मध्ये काय होतं, लंग्सच्या जे प्युरल कॅव्हिटी एक लेअर असतो लंग्सला कव्हरिंग करणारा, त्या लेअर आणि लंग्सच्या स्पेस मध्ये गॅस कलेक्ट होतो आणि त्याच्यामुळे लंग्स कोलॅप्स होतात. तर या डायग्राम मध्ये पण अजून तुम्हाला स्मॉल न्यूमोथॉरॅक्स बघा, या ठिकाणी स्मॉल अमाऊंट मध्ये लंग कोलॅप्स झालेला आहे. लार्ज न्यूमोथॉरॅक्स मध्ये खूप जास्त प्रमाणात लंग्सच्या प्युलर स्पेस मध्ये गॅस कलेक्ट होतो किंवा अकोमोडेट होतो आणि लंग्स खूप मोठ्या प्रमाणात कोलॅप्स होतो. आणि जी ट्यूब आहे ती चेस्ट ट्यूब ड्रेनेज आपण करतो ह्या पेशंटमध्ये, न्यूमोथॉरॅक्सच्या पेशंटमध्ये. Pneumothorax is defined as the presence of air or gas in a pleural cavity, that is, the potential space between the visceral and potential parietal pleura of the lung, which can impede oxygenation and ventilation. The clinical results are depend on the degree of collapse of the lung on the affected side. तर न्यूमोथॉरॅक्स मध्ये काय होतं, एअर किंवा गॅसेसचा प्युलर कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. ते कुठं असतात, जे पोटेन्शियल स्पेस आहे बिटवीन विजरल अँड परायटल लेअर आहे प्युलर कॅव्हिटीमध्ये, त्यांच्यामध्ये असतात गॅसेस. तर याच्यामध्ये काय होतं, जे ऑक्सिजनेशन ते इम्पेड होतं आणि व्हेंटिलेशन इम्पेड होतं. त्याचं क्लिनिकली रिझल्ट काय बघायला भेटतो, कोलॅप्स ऑफ द लंग ज्या साईडच्या लेअरमध्ये प्युलर कॅव्हिटीमध्ये गॅस अकोमोडेट झालेला आहे त्या साईडचं लंग अफेक्टेड झालेलं दिसतं. If the pneumothorax is significant, it can cause shift to mediastinum and compress hemodynamic stability. Air can enter the intrapleural space through the communication from the chest wall, that is trauma, or due through lung parenchyma across the visceral pleura. तर न्यूमोथॉरॅक्स मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, जे मिडियास्टर्नम आहे, जे बोन आहे मिडियास्टर्नम, ते आपल्याला शिफ्ट झालेलं बघायला भेटतं आणि हेमोडायनॅमिकली कंप्रेस झालेलं बघायला भेटतं. न्यूमोथॉरॅक्सची डेफिनेशन काय, न्यूमोथॉरॅक्स इज द प्रेझेन्स ऑफ एअर प्रेझेन्स असते बिटवीन कशाचे टू लेयर्स ऑफ द प्ल्युरा. प्ल्युरा काय असतो, एक थिन ट्रान्सपरंट अँड टू लेयर मेम्ब्रेन दॅट कव्हर द एंटायर लंग अँड ऑल्सो लाईन इनसाइड चेस्ट वॉल, आणि चेस्ट वॉलच्या आतमध्ये पण असतं, रिझल्टिंग परायटल ऑर कम्प्लीट कोलॅप्स ऑफ द लंग. त्याचा रिझल्ट काय होतो, लंग्स कोलॅप्स होतात, पार्शियल किंवा कम्प्लीट. तर क्लासिफिकेशन काय आहे न्यूमोथॉरॅक्सचं, सिंपल न्यूमोथॉरॅक्स किंवा स्पॉन्टेनियस बोलतो आपण, ट्रॉमॅटिक न्यूमोथॉरॅक्स किंवा टेन्शन न्यूमोथॉरॅक्स. क्लोज न्यूमोथॉरॅक्स असतो, ओपन न्यूरोथॉरॅक्स आणि टेन्शन न्यूमोथॉरॅक्स. एक एक करून बघूया दादा. सिंपल न्यूमोथॉरॅक्स काय असतो, सिंपल or spontaneous pneumothorax occurs when air enters the pleural space through breach of either the parietal or visceral pleura. सिंपल मध्ये एअर एंटर झालेली असते प्ल्युरल स्पेस मध्ये. The most commonly this occurs as the air enter the pleural space through the rupture of the bleb or a bronchopulmonary fistula. ही जी एअर आहे ही कशा थ्रू येते, ब्रॉन्कोपल्मोनरी फिस्टुला म्हणजे ओपनिंग झालेली असते ब्रॉन्कियल आणि
प्युलर कॅव्हिटीमध्ये, त्याच्यामुळे एअर ही प्युलर कॅव्हिटीमध्ये येऊन जमा होते. द स्पॉन्टेनियस pneumothorax may occur in a apparently healthy person in the absence of trauma due to the rupture of an air bulb or blister on the surface of the lung, allowing the air from airways to enter the pleural cavity. सिंपल pneumothorax मध्ये काय होतं, हे कोणाला पण होऊ शकतं, हेल्दी पर्सनला होऊ शकतं, ॲब्सेंट ऑफ ट्रॉमा, कुठल्या पण प्रकारची इंजुरी न होता. ह्याच्यामध्ये काय होतं, जे एअर फील्ड बल्ब ते रप्चर होतात किंवा ब्लिस्टर तयार होतं. त्याच्यामुळे जे लंगचा सरफेस आहे ते काय करतात, अलाव करतात एअर एंट्रीला प्युअर कॅव्हिटीमध्ये. त्याच्यामुळे सिंपल pneumothorax होतो. इट मे असोसिएटेड विथ द डिफ्यूज इंटेस्टिनल लंग डिसीज अँड सिव्हिअर एम्फायझमा. हे सगळे डिसीज आपण बघितले पहिला. तर यामध्ये बघा, व्हिसरल प्लुरा, ब्रॉन्कोपल्मोनरी फिस्टुला, एक जे ब्रॉन्कस आहे आणि प्लुरल कॅव्हिटीमध्ये ओपनिंग होतं, त्याला आपण ब्रॉन्कोपल्मोनरी फिस्टुला बोलतो. आणि पॅरायटल लेअर फिस्टुला झाल्यामुळे एअर हळूहळू भरायला लागते आणि मग रिझल्ट याचा लंग कोलॅप्स होतात. Next, traumatic pneumothorax. A traumatic pneumothorax occurs when air escapes from a laceration in the lung field and enter the pleural space or from the wound in the chest wall. It may result for blunt trauma, rib fracture, penetrating chest or abdominal trauma, stab wound or gunshot wound, diaphragmatic tear, invasive thoracic procedure, thoracocentesis, transbronchial lung biopsy आणि insertion of the subclavian line आणि barotrauma with the mechanical ventilation. ट्रॉमॅटिक pneumothorax मध्ये काय होतं, हे कधी होतं, ज्यावेळेस लंग्सला किंवा थोरॅसिक कॅव्हिटीला इंजुरी होती. तर इंजुरी कशी होते, ब्लंट इंजुरी, कोणी मारबीर लागला त्याच्यामुळे रिब्स फ्रॅक्चर झाल्यामुळे, पेनिट्रेटिंग किंवा म्हणजे कोणी गन शॉट केल्यामुळे, गोळी घातल्यामुळे किंवा शार्प ऑब्जेक्ट छातीमध्ये इन्सर्ट केल्यामुळे आणि डायफ्रॅगमॅटिक टिअर झाल्यामुळे पण ट्रॉमॅटिक pneumothorax होतो. A traumatic pneumothorax resulting from major injury to chest is often accompanied by the hemothorax. ट्रॉमॅटिक pneumothorax जो रिझल्ट असतो मेजर इंजुरी तो हिमोथॉरॅक्स मध्ये होतो. म्हणजे लंग्सच्या लेअरमध्ये ब्लड कलेक्शन बघायला भेटतं. ऑफन बोथ ब्लड अँड एअर फाउंड इन द प्लुरल कॅव्हिटी. ज्यावेळेस ब्लड आणि एअर दोन्ही आपल्याला प्लुरल कॅव्हिटीमध्ये बघायला भेटतो त्यावेळेस आपण काय बोलतो, pneumothorax. After the major trauma, chest surgery can classify as a traumatic pneumothorax. As a result, the entry into the pleural space and accumulation of the air and fluid in the pleural space. Open pneumothorax कसा होतो, is one of the traumatic pneumothorax. It occurs when wound in the chest wall is large enough to allow air to pass freely in and out of thoracic cavity, with each attempt respiration. ओपन pneumothorax मध्ये काय होतं, म्हणजे जे ओपनली दिसतं आपल्याला, आतून बाहेरून हवा एकदम वन वेने जाते, आत जाते पण बाहेर येते पण, दोन वे रेस्पिरेशन. हे कधी होतं, ज्यावेळेस चेस्ट वॉलला लार्ज अमाऊंटमध्ये इंजुरी होते त्यावेळेस ओपन pneumothorax बघायला भेटतो. बिकॉज ऑफ द रश ऑफ एअर थ्रू द वुंड इन द चेस्ट वॉल प्रोड्यूस सकिंग वुंड. सच इंजुरी आर टर्म सकिंग चेस्ट वुंड. आणि ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात एअर आपल्या चेस्ट वॉलमध्ये प्रोड्यूस होते त्याला म्हणतात, पण त्यावेळेस कुठला साऊंड येतो, सकिंग साऊंड. तर हा सकिंग साऊंड कशामध्ये येतो, चेस्टमध्ये. तर त्यावेळेस बोलतो आपण सकिंग चेस्ट वुंड.
In such patient, not only does the lung collapse, या पेशंटमध्ये फक्त लंग collapse होत नाही, but the structure of the mediastinum also shift toward the uninjured side. आणि जे mediastinum bone आहे ते ज्या ठिकाणी इंजुरी झालेली नाही त्या ठिकाणी शिफ्ट होतं with each inspiration and in opposite direction with the expiration. हे mediastinum आपल्याला शिफ्ट झालेला कधी बघायला भेटतं, ज्यावेळी आपण श्वास आत घेणार आणि ज्यावेळेस आपण सोडणार त्यावेळेस जे mediastinum आहे ते ऑपोजिट डायरेक्शनला शिफ्ट होणार. दिस इज द टर्म ॲज अ mediastinum फ्लटर किंवा स्विंग्स बोलतो आपण. ही जी कंडिशन होते पेशंटमध्ये त्याला आपण mediastinum फ्लटर बोलतो. इट प्रोसेस सिरियल सर्क्युलेशन प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये पेशंटमध्ये आपल्याला सर्क्युलेशन प्रॉब्लेम बघायला भेटतात. ओपन न्यूमोथॉरॅक्स बघा, डायरेक्ट चेस्ट वॉल मधून आपल्याला एअर एंट्री व एअर एक्झिट बघायला भेटते. त्याच्यामुळे जो ट्रकी आणि mediastinum ते अनअफेक्टेड साईडला शिफ्ट होतात. Tension pneumothorax. A tension pneumothorax occurs when air is drawn into the pleural space from the lacerated lung or through small opening or a wound in chest wall. It may be complication of the other type of the pneumothorax. In contrast to open pneumothorax, the air that enters the chest cavity with each inspiration is trapped. It cannot be expelled during the expiration through the air passage or the opening in a chest wall. टेन्शन pneumothorax मध्ये का जी एअर आहे प्लुरल स्पेस मध्ये ती कशा थ्रू येते, एक स्मॉल ओपनिंग असतो चेस्ट वॉलला त्याच्या थ्रू येते. आणि तुम्ही म्हणाल की चेस्ट टेन्शन आणि ओपन मध्ये एकच तर काम होते, तसं नाही. ओपन मध्ये एअरची एंट्री आतमध्ये येत होते आणि बाहेर पण जात होते, पण टेन्शन मध्ये एअरची एंट्री नुसती होतीये पण बाहेर जात नाहीये एअर. तर हे बघा, चेस्ट म्हणजे एअरची एंट्री होती इन्स्पिरेशनच्या वेळेस, पण एक्सपिरेशनच्या वेळेस बाहेर जात नाही एअर, थोडीच बाहेर जाते. लार्ज अमाऊंट मध्ये एअर बाहेर जात नाही. पॅथोफिजियोलॉजी काय प्रोसेस कशी चालते pneumothoraxची? एअर एंट्री होते कशातून, प्लुरल कॅव्हिटीमध्ये एअर एंट्री होते. एअर एंट्री झाल्यामुळे काय होतं, जो प्लुरल प्रेशर आहे तो इन्क्रीज होतो अबाउट द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे जो एन्व्हायरमेंटचा प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जो प्लुरल प्रेशर असतो तो इन्क्रीज होतो. आणि प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे जे लंग्स आहेत ते कोलॅप्स होतात. लंग्स कोलॅप्स झाल्यामुळे जो हाय प्रेशर ग्रेडियंट बिटवीन द अल्व्हिओलस अँड ॲडजसंट व्हॅस्क्युलर, जो अल्व्हिओलस आणि ॲडजसंट व्हॅस्क्युलर त्याच्यामध्ये हाय प्रेशर जनरेट होतो आणि जे ऑक्सिजन आहे तो डिक्रीज होतो आणि कार्बन डायऑक्साईड इन्क्रीज होतो. एअर मूव्स अलॉंग पल्मोनरी व्हेसल टू mediastinum. जी एअर आहे ती पल्मोनरी व्हेसल थ्रू mediastinum असा त्याचा पाथ वे चालतो. त्याच्यानंतर mediastinum शिफ्ट होतो अनअफेक्टेड साईडला. आणि इंटरफेरन्स जी mediastinum शिफ्ट झाल्यामुळे कशामध्ये इंटरफेअर होतो, व्हेंटिलेशन आणि व्हेनस रिटर्नमध्ये इंटरफेअर होतो. इंटरफेअर झाल्यामुळे काय होतं, जो पल्मोनरी प्रेशर आहे तो इन्क्रीज होतो आणि कार्डिओव्हॅस्क्युलर प्रेशर आणि PCW लो होतो. कार्डिओव्हॅस्क्युलर प्रेशर हाय होतो आणि नंतर पेशंटमध्ये आपल्याला शॉक बघायला भेटतो आणि कार्डिओव्हॅस्क्युलर कोलॅप्स, मग पेशंटची डेथ होते. तर क्लिनिकल मॅनेजमेंटमध्ये काय काय बघायला, टॅकेपनिया म्हणजे हार्ट रेट नॉर्मल लेवलपेक्षा जास्त होते, डिसोपनिया, सडन शार्प पेन ऑन अफेक्टेड साईड, कफिंग बघायला भेटते पेशंटमध्ये, डिमिनिश और ऑप्शन ब्रेथ साऊंड बघायला भेटतो. पेशंट रेस्टलेस झालेला असतो पेशंटमध्ये, यांसाठी बघायला भेटतो. ट्रॅकिकार्डिया बघायला भेटतो. आणि सिव्हिअर न्यूमोथॉरॅक्समध्ये काय बघायला भेटतं, प्रिसिडिंग अँड डिस्टन्स नेक वेन्स बघायला भेटतात. जे नेक वेन त्याच्यामध्ये डायलेटेशन झालेलं बघायला भेटतं. सबक्युटेनियस एम्फायसेमा बघायला भेटतो. डिक्रीज टॅक्टाईल अँड व्होकल, जे स्टिम्युलस आहेत त्यांचं काम कमी होतं. ट्रकियल डिव्हिएशन बघायला भेटतं टुवर्ड द अनअफेक्टेड साईड. आणि प्रोग्रेसिव्ह सायनोसिस कशामुळे होतं, कारण की ऑक्सिजनचा सप्लाय सफिशियंट अमाऊंटमध्ये बॉडीला होत नाही त्याच्यामुळे. न्यूमोथॉरॅक्स साईन अँड सिम्पटम्स काय, पिथॉरॅक्स वरून आपण ध्यानात ठेवूयात. पी स्टँड्स फॉर प्युरेटिक पेन होतं,
ट्रकिया डिव्हाइस होतो. हायपर रिझोनन्स साऊंड आपल्याला ऐकायला येतो. ऑनसेट सडन चेस्ट पेन बघायला भेटतं. रिड्यूस ब्रेथ साऊंड बघायला भेटतं किंवा डिसेप्निया ॲब्सेंट प्रिमिटस बघायला भेटतं. एक्सरे मध्ये काय शो होतं आपल्याला लंग कॉलेप्स शो होतो. डायग्नोसिस इव्हॅल्युएशन मध्ये काय करणार आपण चेस्ट रेडिओग्राफी करणार, कॉन्ट्रास्ट एनस इसोफॅगोग्राफी करणार, चेस्ट कॉम्प्युटर टोमोग्राफी स्कॅनिंग करणार आणि चेस्ट अल्ट्रासोनोग्राफी करणार. तर आपल्याला एक्सरे मध्ये नॉर्मल लंग बघा असे दिसतील आणि एअर फिल झाल्यावरती आपल्याला ब्लॅक दिसतं आणि फ्लुइड जर प्लेअर कॅव्हिटीमध्ये असेल तर व्हाईट स्पॉट आपल्याला एक्सरे मध्ये शो होतात. एअर मध्ये ब्लॅक आणि फ्लुइड मध्ये व्हाईट. तर याला मॅनेज कसं करायचं, इमिडिएटली निडल डिकम्प्रेशन करायचं फॉर टेन्शन न्यूमोथोरॅक्स कंडिशन मध्ये. ऑब्झर्वेशन आणि फॉलोअप एक्सरे फॉर अ स्मॉल असिम्टमॅटिक प्रायमरी स्पॉन्टेनियस न्यूमोथोरॅक्स या कंडिशन मध्ये आपण पेशंटला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवणार आणि एक्सरेच्या फॉलोअपसाठी बोलवणार. कॅथेटर आस्पिरेशन फॉर द लार्ज और सिम्टमॅटिक प्रायमरी स्पॉन्टेनियस न्यूमोनिया कॅथेटरायझेशन करणार. त्याच्यातून आपण ॲस्पिरेट करणार जे एअर येते. ट्यूब थोरॅकोस्टोमी फॉर सेकंडरी आणि ट्रॉमॅटिक न्यूमोथोरॅक्स. ज्यावेळेस पेशंटला सेकंडरी आणि ट्रॉमॅटिक न्यूमोथोरॅक्स असेल त्यावेळेस आपण ट्यूब थोरॅकोस्टोमी करणार. The patient should receive supplemental oxygenation until the X-ray results are available because oxygen accelerate pleural reabsorption of the air. The treatment then depends on the type, size, effect of the pneumothorax. Primary spontaneous pneumothorax is less than 20% and does not cause the respiratory or cardiac symptoms. Can be safely observed without treatment if follow-up chest X-ray done at about 6 and 48 hours show no progress. जोपर्यंत पेशंटचा चेस्ट एक्सरे येत नाही तोपर्यंत पेशंटला आपण स्ट्रिक्टली ऑक्सिजन थेरपीवरती ठेवणार, जेणेकरून जी पेशंटची कार्डिओव्हास्क्युलर आणि रेस्पिरेटरी सिस्टम आहे ती मेंटेन राहण्यासाठी. लार्ज और सिम्टमॅटिक प्रायमरी स्पॉन्टेनियस न्यूमोथोरॅक्स मध्ये काय करायचं, कॅथेटराइज ॲस्पिरेशन करायचं आणि ट्यूब ट्रकिओस्टोमी करायची सेकंडरी आणि टेन्शन न्यूमोथोरॅक्स मध्ये, ट्रॉमॅटिक न्यूमोथोरॅक्स मध्ये. ट्यूब थोरॅकोस्टोमी कशी केली जाते, जनरली यूज टू सेकंडरी और ट्रॉमॅटिक न्यूमोथोरॅक्स हे दोन कंडिशन मध्ये आपण ट्यूब थोरॅकोस्टोमी करतो. सिम्टमॅटिक पेशंट विथ inotrogenic pneumothorax are best managed initially with aspiration. Tension pneumothorax मध्ये is a medical emergency and should be diagnosed clinically. जर diagnosis आपण clinically करतो. The time should not be waste confirming the diagnosis with chest X-ray. आपण या कंडिशन मध्ये टाइम वेस्ट करायचा नाही एक्सरे यूज करायचा. इट शुड बी ट्रीटेड इमिडिएटली बाय इन्सर्टिंग अ 14 or 16 gauge needle with the catheter through the chest wall in a second interstitial space at the mid-clavicular line. ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येईल तोपर्यंत चेस्ट एक्सरे काढायला मिळेल तोपर्यंत आपण एक्सरेची वाट बघत बसायची. आपण निडल इन्सर्ट करायचे कुठं, सेकंड इंटरकोस्टल स्पेस आहे मिड क्लॅव्हिक्युलर लाईनचं. निडल कोणती यूज करायची, 14 किंवा 16 गॉसची. The sound of the high pressure air escaping confirms the diagnosis. The catheter can be left open to air and attach the Helmich wall. Emergency decompression must be followed immediately by the tube tracheostomy, after which catheter is removed. ज्यावेळेस आपल्याला हाय प्रेशर साऊंड डायग्नोस होतो त्यावेळेस आपण जे हेल्मिच वॉल आहे ती कॅथेटरला अटॅच करतो आणि इमिडिएटली काय करायचं, ट्यूब ट्रकिओस्टोमी करायची आणि हे झाल्यानंतर जे कॅथेटर आहे ते रिमूव्ह करून टाकायचं. या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा हेल्मिच वॉल कशी असते. ही चेस्ट ट्यूबला आपण अटॅच करतो.
नीडल आपण सेकंड इंटरस्कोर स्पेस मध्ये इन्सर्ट करणार. सर्जिकल मॅनेजमेंट करतो आपण मोस्ट ऑफ द या केसमध्ये निमोथॉरॅक्सच्या. थोरॅकोटोमी म्हणजे काय करतो, इज अ सर्जिकल प्रोसिजर इन विच अ कट is made between the ribs to see and reach the lung or other organs in the chest or thorax. Typically, tracheostomy is performed on right side or left side of the chest. An incision on the front side of the chest through the breastbone can also be used, but it is rare. A thoracotomy is performed for diagnosis or treatment of a disease and allow doctor to visualize biopsy and remove the tissue as needed. थोरॅकोस्टोमी मध्ये काय करतो आपण, जे ब्रेस्ट बोन आहे ते आपण या ठिकाणी खूप कमी प्रमाणात यूज करतो. आपण चेस्ट वॉलला इन्सिजन करतो म्हणजे कापतो आणि चेस्ट आपण एकदम ओपन करतो जेणेकरून आपल्याला व्हिज्युअली सी होईल, बघता येईल लंग्स आणि अदर ऑर्गन थॉरॅसिक कॅव्हिटी मधले. ही सर्जिकल प्रोसिजर कशासाठी करतात डायग्नोसिस फाइंड आउट करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी. याने Pleurodesis is a procedure sometimes performed for people with a pleural effusion, build-up of fluid between the membranes surrounding the lung. ज्यावेळेस लंगच्या सराउंडिंगला फ्लुइड जमा होतं त्यावेळेस प्लुरल इफ्युजन होतं, त्यावेळेस आपण प्लुरोसिस करतो. That recur as a result of the lung cancer and other condition. In the procedure, the chemical is placed between the two membranes that line the lung, causing them to start together. This scarring म्हणजे डिवाइड करायचं, obliterate the pleural space so that fluid can no longer build up in a space. आपण ते स्टार्टिंग करतो म्हणजे डिवाइड करतो फ्लुइडला जेणेकरून पुन्हा पुन्हा तिथे फ्लुइड जमा होऊ नये त्यासाठी. ही प्रोसिजर आपण ऑपरेशन थिएटर मध्ये करतो. कॉम्प्लिकेशन काय काय निमोथोरॅक्सचे, हायपोक्झेमिया, त्याच्यामुळे रेस्पिरेटरी फेल्युअर होतं, रेस्पिरेटरी किंवा कार्डियक अरेस्ट बघायला भेटतो, हिमोथोरॅक्स बघायला भेटतं, पल्मोनरी ब्रॉन्किओपल्मोनरी फिस्टुला बघायला भेटतो, पल्मोनरी एडेमा बघायला भेटतो, एम्फायमा बघायला भेटतो, निमोमेडियास्टिनम किंवा निमोपेरिकार्डियम, निमोपेरिओटिनम, पायोनिमोथोरॅक्स. कॉम्प्लिकेशन ऑफ सर्जिकल प्रोसिजर कुठले कॉम्प्लिकेशन होतात, फेल्युअर टू क्युअर द प्रॉब्लेम, ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस किंवा फेल्युअर, इन्फेक्शन ऑफ द प्लुरल स्पेस, क्युटेनियस और सिस्टमिक इन्फेक्शन होतं, रेजिस्टन्स एअर लीक बघायला भेटते जर सुचरिंग बरोबर झाले नाही त्यावेळेस, री एक्सपान्शन ऑफ पल्मोनरी एडेमा बघायला भेटतो तेव्हा थोरेसिक कॅव्हिटीमध्ये, पेन बघायला भेटतं ज्या ठिकाणी आपण ट्यूब सर्जरी त्या साईडला, प्रोलॉंग ट्यूब ड्रेनेज आणि हॉस्पिटल स्टे. नर्सिंग मॅनेजमेंट आपण काय करायचं, जे रेस्पिरेटरी स्टेटस आहे ते मॉनिटर करायचं, त्याचा रेट, डेप्थ, डिसेप्निया, सायनोसिस होते का ते बघायचं पेशंटमध्ये, बरेच साऊंडला आस्कटेट करायचं आवरली. ऑब्झर्व सिमेट्रिकल चेस्ट एक्सपान्शन, दोन्ही चेस्टला आपण ऑब्झर्व करायचं की दोन्ही चेस्ट बरोबर इन्स्पिरेशन घेतात आणि एक्सपिरेशन एक सोबतच होत आहे का, आणि ट्रकियाची पोझिशन आपण ऑब्झर्व करायची. जर साऊंड लीक होत असेल तर तो आपण ऑस्कलेट करायचा, ऐकायचा. जर पॅराडॉक्सिल मुवमेंट होत असेल चेस्टमध्ये ड्युरिंग द रेस्पिरेशन तर फेल्ड एरिया विथ द सँडबॅग अँड प्रेशर ड्रेसिंग, ते सँडबॅग प्रोव्हाइड करायची किंवा प्रेशर ड्रेसिंग अप्लाय करायची. अँड टर्न द पेशंट ऑन अफेक्टेड साईड, ज्या साईडला ऑपरेशन झालेले पॅराडॉक्सिल मुवमेंट होती त्या साईडला पेशंटला टर्न करायचं. पेशंटला आपण सेमी सिटिंग पोझिशन मध्ये म्हणजेच सेमी फॉर्वर्ड पोझिशन प्रोव्हाइड करायची.
पेशंटला असेच करायचं आणि इन्सर्शन ऑफ चेस्ट ट्यूबमध्ये आपण डॉक्टर्सला असेच करायचं. चेस्ट ट्यूब जेव्हा इन्सर्ट होते त्यावेळेस जे हे कनेक्शन आहे चेस्ट ट्यूबचा आणि ड्रेनेजचं ते कनेक्शन टाईट आहे का ते बघायचं. कुठले पण एअर लीक नाही झाले पाहिजे याची शुअरिटी आपण एकदा प्रत्येकात चेक करून घ्यायचं. जे वॉटर सेल ड्रेनेज आहे ते जे वॉटरची जी लेवल आहे ती नॉर्मल ड्रेनेजला आहे का ते बघायचं. आणि सक्शनची लेवल पण आपण चेक करून घ्यायची. जर वॉटर सील चेंबर यूज झाला असेल चेस्ट ट्यूबमध्ये तर वॉटर सील चेंबरमध्ये बबलिंग होते का ते बघायचं. जर बबलिंग होत नसेल तर ट्यूबमध्ये कुठेतरी लिकेज आहे हे आपण फाइंड आउट करायचं. एक्सरे करायचा पेशंटला मेडिकेशन टाइम टू टाइम प्रोव्हाइड करायचे. पेशंटची ड्रेसिंग करायची. पेशंटला कुठलं पण इन्फेक्शन नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. पेशंटला टॅपेड स्पंज प्रोव्हाइड करायचं. पेशंटला न्यूट्रिशन डाएट प्रोव्हाइड करायचं. तर हे सगळं होतं न्यूमोथोरॅक्सचं. थँक्यू.